मातंग समाजाचं आरक्षण बौद्धांनी खाल्लेलं आहे असा सातत्यानं आरोप मातंग समाजाकडून बौद्धांवरती करण्यात येतो आहे। पण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या जातींनी एकत्र येऊन थोडासा रिसर्च केला पाहिजे आणि आपल्या 59 जातीचं आरक्षण नेमकं कोण खातं आहे त्याच्या विरोधामध्ये आपण लढाई उभी केली पाहिजे। पण त्याच्या विरोधामधली भाषा आपण बोलतच नाही। मातंग समाज बौद्धांच्या विरोधात, बौद्ध समाज मातंगांच्या विरोधात, हे असं सातत्याने चालू आहे। पण आपल्याला कदाचित मराठीमधल्या काही म्हणी माहीत असतील की नेमकं दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा अशी परिस्थिती या दोन्ही समाजांवरती यापूर्वी आलेली आहे आणि भविष्यातही येणार आहे। कारण या दोघांचंही आरक्षण कोणीतरी तिसरंच खातं आहे। आता या दोघांचं आरक्षण नेमकं कोण खातं आहे याचे मी एक साधे उदाहरण तुम्हाला देतो, पण त्याच्या डिटेलमध्ये आपण रिसर्चमध्ये जाणं गरजेचं आहे आणि दोन्ही समाजांनी एकत्र बसून यावरती तोडगा काढणं गरजेचं आहे। आता या दोन्ही समाजाचं नाही तर 59 जातींचं आरक्षण नेमकं कोण खाते? लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जातीसाठी काही जागा राखीव असतात। आता या राखीव जागांची जर परिस्थिती तुम्ही बघितली मागच्या 20-एक वर्षामधली तर आपल्याला असं दिसेल की आपल्या महत्त्वाच्या जागा ज्या पार्लमेंटमध्ये आपण बसणार आहोत आणि तिथे बसून आपल्या समाजाची पॉलिसी आपण तयार करणार आहोत त्या जागाच आपल्या हातामध्ये नव्हत्या। अशी कितीतरी उदाहरणं आहेत, त्यातली एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो। अमरावती मतदारसंघामधून नवनीत राणा कौर हे तुम्हाला माहिती असतील की या नवनीत राणांनी नेमकं कोणाचं आरक्षण खाल्लेलं आहे। त्यांचं जातीचं प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केलेलं होतं। ते प्रमाणपत्र हायकोर्टानेही रद्द केलेलं होतं आणि ते प्रमाणपत्र नंतर सुप्रीम कोर्टानेही रद्द केलं होतं। पण त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये अपील करून ते कसं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्ही जर बघितलं असेल तर यांची जर ओरिजिनल जात ही जर शेड्यूल्ड कास्ट नाही, हे जर अनुसूचित जाती जमाती आयोग सांगत असेल, हे जर जात पडताळणी समिती सांगत असेल तर मग हे आरक्षण नेमकं खाल्लं कसं? त्याच्यामुळं या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे, त्यांच्या पक्षाला प्रश्न विचारला पाहिजे की जर तुम्ही अनुसूचित जातीचं आरक्षण खाणाऱ्या एखाद्या उमेदवाराला जर तुम्ही आमच्या जागेचं प्रतिनिधित्व देणार असाल तर मग आमच्या आरक्षणाचं काय? आणि त्याच्यामुळं आपण या सगळ्यांनी या अशा गोष्टींच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे। दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो, सोलापूरमधलं सिद्धेश्वर स्वामी यांचंही जात पडताळणी समितीनं त्यांचंही प्रमाणपत्र रद्द केलं, हायकोर्टानेही रद्द केलं। पण ही जी जागा आहे ही जागा आपल्या हातून निघून गेली। आता त्या जागेवरती जर अनुसूचित जातीमधला कुठलाही 59 जातीमधला एखादा व्यक्ती संसदेमध्ये पोहोचला असता तर कदाचित एखादा तरी प्रश्न त्याने आपल्या समाजाचा मांडला असता। नवनीत राणांनी कधीही आपल्या अॅट्रॉसिटीचे प्रश्न मांडले नाहीत, सिद्धेश्वर स्वामी कधीही पार्लमेंटमध्ये बोलताना दिसले नाहीत। त्याच्यामुळे ह्या दोन्ही जागा आपल्या खाल्ल्या गेल्या। आता मी तिसरं उदाहरण तुम्हाला देतो, ते म्हणजे लातूरमधलं। लातूरमध्ये अनुसूचित जातीमधले मूळ अनुसूचित जातीमधले 2 उमेदवार उभे होते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। एक होते सुधाकर शृंगारे आणि वंचित बहुजन आघाडीने जे तिकीट दिलेलं होतं ते तिकीट होतं राम गारकर यांना। आता राम गारकर कोण होते हे तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये जाऊन तपासलं पाहिजे की नेमके ते कोण होते। मग राम गारकरला आपण का नाकारलं, सुधाकर शृंगारेला आपण का नाकारलं, आणि मग लिंगायत समाजामधला तुम्हाला माहिती आहे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राबद्दल नेमकं काय काय घडलं नंतर। आणि त्यांनी आतापर्यंत एकही प्रश्न अनुसूचित जातीचा मांडला नाही। त्यांनी जे प्रश्न मांडले ते रेल्वेच्या संदर्भातले मांडले, त्यांनी जे प्रश्न मांडले ते पाण्याच्या संदर्भातले मांडले, त्यांनी जे प्रश्न मांडले ते इंडस्ट्रीच्या संदर्भातले मांडले। पण अनुसूचित जातीच्या प्रश्नावरती ते अजूनही बोलले नाहीत। तुम्हाला माहिती असेल की लातूरमध्ये अनुसूचित जातीच्या अनुषंगाने काही प्रश्न घडलेले होते, जसं की रेणापूरमधल्या गणपतीच्या मिरवणुकीमधलं प्रकरण घडलेलं होतं, पण त्यावरती देखील ते बोलले नाहीत। म्हणजे ज्या अनुसूचित जातीवरती अन्याय होतो आहे त्यांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये आवश्यक होतं, पण त्या सभागृहामध्ये आपला आवाजच पोहोचला नाही, कारण आपला माणूसच तिथे पोहोचला नाही। त्याच्यामुळं मातंग समाज बौद्धांवरती आरोप करतोय की बौद्धांनी खाल्लेलं आहे, पण आपल्या दोघांच्या भांडणामध्ये तिसरंच कोणतरी याचा लाभ घेत आहे हे का विसरतोय आपण? त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की दोघात तिसरा आला की मग सगळं विसरावं लागतं, तशी परिस्थिती झालेली आहे। आणि त्याच्यामुळं मातंग समाज आणि बौद्ध समाज या दोघांनी एकत्र बसणं गरजेचं आहे आणि आपलं नेमकं कोण खातं हे तपासणं गरजेचं आहे। आता हे तर मी तुम्हाला उघड उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजे लोकसभेमधली उदाहरणं दिलेली आहेत की लोकसभेमधले आपले अमरावती असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, या लोकसभेच्या ह्याच्यामधलं प्रतिनिधित्व कोणी खाल्लेलं आहे मतदारसंघामधलं। आता त्याच्यावरती कधीही मातंग समाजाने आरोप केले नाहीत, त्यांच्या बाबतीमध्ये कधीही निवेदन दिलं नाही किंवा त्यांच्या विरोधामध्ये कधीही एखादा मोर्चा गेला नाही। जे काही भाष्य केलं ते सगळं बौद्धांनी केलं की त्यांनी आमचं खाल्लेलं आहे। पण तरीही मातंग समाज बौद्धांवरती आरोप करतो आहे। त्याच्यामुळे हा आरोप करणं थांबवलं पाहिजे आणि दोघांनीही एकत्र बसून या गोष्टींसाठी नेमकं काय करायचं, जे लोक आपलं आरक्षण खात आहेत
ज्या पक्षाकडून आपलं आरक्षण खाल्लं जात आहे त्या पक्षाचं नेमकं काय करायचं, त्या लोकांचं नेमकं काय करायचं, याच्या अनुषंगाने आपली पॉलिसी तयार होणं गरजेचं आहे. अन्यथा कोणीही खाईल. आता ही सगळी उदाहरणं जे मी तुम्हाला दिली, ही सगळी उदाहरणं उघड दिलेली आहेत की लोकसभेमधलं आरक्षण कोणी खाल्लेलं आहे. पण आता ही परिस्थिती विधानसभेमध्ये असू शकते आणि ही परिस्थिती आपल्या लोकल ज्या काही गव्हर्निंग बॉडी आहेत, ज्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपण म्हणतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, त्याच्यामध्ये देखील ही परिस्थिती आहे. त्यांचाही शोध घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रमाण क्लास 1च्या नोकरीपासून ते क्लास 4च्या नोकरीपर्यंत असू शकतं, हे नाकारता येत नाही. आणि अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये, त्याचे पुरावे देखील अनेक लोकांकडे आहेत, पण याच्या विरोधात लढायचं कोणी? त्याच्यामुळे हे जे मोर्चे निघत आहेत ना, हे मोर्चे अगोदर आपण त्यांच्या विरोधामध्ये काढले पाहिजे की हे अगोदर तपासलं पाहिजे गव्हर्नमेंटने की कोणी खाल्लंय नेमकं. जर मातंगांनी खाल्लं नसेल, बौद्धांनी खाल्लं नसेल, 59 जातींनी खाल्लं नसेल आणि तेच आरक्षण जर नवनीत राणा खात असेल, सिद्धेश्वर स्वामी खात असेल, लातूरचे खासदार काळगे खात असतील, तर मग आमच्या हिश्श्याला काय? याच्यासाठी आपण सगळ्यांनी भांडणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे एकमेकामध्ये भांडणं करत बसू नका. आपलं कोणीतरी तिसरंच खायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या हिस्स्याचं आपल्याला मिळालं पाहिजे. कदाचित त्या ठिकाणी मला माहिती आहे की तिथे बौद्ध समाजाचा कोणीही तुम्ही निवडून देणार नाही आणि त्याला तुम्ही मतदानही करणार नाही, पण किमान चांभाराचा निवडून येईल, ढोराचा निवडून येईल, मातंगाचा निवडून येईल, पण शेड्यूल कास्टचा तिथं प्रतिनिधी निवडून येईल. जर आपणच आपल्यामध्ये भांडणं करत बसलो तर हा तिसरा माणूस आपल्या त्या पदाचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं सावध व्हा आणि या गोष्टींच्या विरोधामध्ये कसं लढायचं याची स्ट्रॅटेजी सगळ्यांनी मिळून एकत्र बसून तयार करा. एकमेकामध्ये भांडणं करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आणि कोणी कोणाचं खाल्लेलंही नाही आहे. आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करून कोणाला काही लाभही होणार नाही, कारण उपवर्गीकरण झालं तरीही अमरावतीमधून नवनीत राणाच लढणार आहे, तरीही सोलापूरमधून सिद्धेश्वर स्वामीसारखा व्यक्तीच लढणार आहे, तरीही लातूरमधून शिवाजीराव काळगेसारखाच व्यक्ती लढणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कितीही उपवर्गीकरण केलं तरीही या जागेवरती तुमचा माझा प्रतिनिधी निवडून येणार नाही. त्याच्यामुळं आपण जर पॉलिसी तयार केली नाही, आपण जर स्ट्रॅटेजी बनवली नाही, तर असल्या कुठल्याही जागा आपल्या दोन्ही समाजाच्या हातामध्ये लागणार नाही. त्याच्यामुळं पॉलिसीवरती काम करा, स्ट्रॅटेजीवरती काम करा, एकत्र येऊन आपल्या जागा आपल्याला कशा मिळवता येतील याच्यावरती काम करा. मला एवढंच सांगायचं आहे की कोणी कोणाचं खाल्लेलं नाही हे तपासण्यासाठी दोघांनी एकत्र यावं आणि आपलं ज्यांनी खाल्ले त्याच्या विरोधामध्ये आपण लढायला सज्ज व्हावं. आपल्याला नेमकं या प्रॉब्लेम संबंधी काय वाटतंय सांगायला विसरू नका. खरोखरच मातंगांनी बौद्धांचं आरक्षण खाल्लं आहे का? आणि खाल्लं असेल तर मग हे 3 लोक इथे आले कुठून? आणि असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी हे आरक्षण खाल्लेलं आहे. नेमकं तुमचं मत काय आहे हे सांगायला विसरू नका. मी जे बोलतोय ते योग्य आहे का? आपण स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे का? आपण पॉलिसी तयार केली पाहिजे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.